जय श्रीराम मित्रांनो, उगला फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज परत एक नवीन विषय घेऊन आलो. आज खूप महत्वाचा विषय सुरू करण्याअगोदर आपल्या चॅनलला लवकरात लवकर फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. जय श्रीराम मित्रांनो, मग आजचा विषय आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिला आजचा विषय काय माहिती का? आजचा विषय परत आपला फॅट लॉस वर आहे. तुम्हाला फॅट लॉस वेट लॉस करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. खूप मजेशीर असणार आहे आणि तुम्हाला रिझल्ट 100% येणार आहे. केव्हा? जेव्हा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार तेव्हा. मित्रांनो, तुम्हाला वेट लॉस फॅट लॉस करायचं, बरोबर आहे. मग आता आपलं याच्यावर बोलणं असं आहे की वॉकिंग चांगलं की जिम चांगली फॅट लॉस साठी, बरोबर आहे. म्हणजे फॅट तुमचं लॉस होणार तेव्हा वेट लॉस पण आपोआप होणार आहे. म्हणून मित्रांनो एक सांगणं, फॅट लॉस साठी तुम्हाला जिम योग्य आहे का वॉकिंग योग्य आहे? आता मी याबद्दल सांगणार. भरपूर जण काय करता माहिती का? जाऊ दे, मी काय जिमला जात नाही, मी दररोज चालून गेला, अर्धा एक तास चालेल, माझं वजन कमी होऊन जाईल, माझं फॅट लॉस होईल, असे म्हणत असतात. तर मित्रांनो, आता याबद्दल मी पूर्ण स्पष्टीकरण देऊन देणार आहे की तुम्हाला जिम करणं योग्य आहे का वॉकिंग करणं योग्य आहे. आता मित्रांनो, सर्वात पहिले आपण काय करू माहिती का? वॉकिंग बद्दल बोलू. वॉकिंग मित्रांनो, वॉकिंग काय असते माहिती का? तुम्ही जर बेगिनर असणार, म्हणजे तुम्ही नवीन नवीन असणार ना, तर तुम्हाला बेस्ट वॉकिंग म्हणजे हळूवार पद्धतीने, थोडं जोरात चालणं म्हणतो आपण, त्या पद्धतीने तुम्ही वॉकिंग करू शकता, ज्याने तुम्हाला एक तुमचं फॅट लॉसला हेल्प करेल, बरोबर आहे. तर मित्रांनो, हे जेव्हा तुम्ही एकदम सुरुवातीला पासून सुरुवात केलेली, एकदम म्हणजे नवीन आहात, तेव्हा तुम्हाला बेगिनर आहात, तेव्हा तुम्हाला बेस्ट वॉकिंग करणं गरजेचं आहे. हे झालं, याने तुमचं थोड्याफार फॅट लॉस होणार आहे. पण आता जिम बद्दल बोलू. मित्रांनो, जिम तुम्हाला जर तुमचं बॉडी टाईट पाहिजे असेल आणि बॉडी टोन चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला जिम करणं योग्य आहे. कारण मित्रांनो, तुम्ही जेवढं जिम मध्ये एक्सरसाइज करणार, हे ट्रेनिंग करणार, तर त्यासोबत तुमचं काय होणार आहे? बॉडी टोन ही चांगली होणार आहे आणि बॉडी तुमची टाईट राहणार आहे. तुमची जलद फॅट लॉस होणार आहे. कारण की मित्रांनो, मसल आपले बनत असताना तेव्हा आपलं मेटाबॉलिझम चांगलं होत असतं, त्यामुळे फॅट लॉस हे लवकर होत असतं. म्हणून जिम करणं खूप गरजेचं आहे. आता भरपूर जणांच्या डोक्यातून एक क्लिअर होऊन गेला असेल की वॉकिंग आणि जिम. तर मित्रांनो, माझं एक स्वतःचं एक म्हणणं आहे की तुम्ही जिम सोबत वॉकिंग सुद्धा करा. तुम्ही जिमला कुठलाही एक टाइम ठरवून घ्या. जेव्हा तुमची जिम असेल, मॉर्निंग किंवा इव्हिनिंग, तुम्ही दिवसभरातून केव्हा जाऊ शकता आणि जिमला, आणि त्यानंतर वॉकिंगचा एक टाइम करून घ्या. रात्री जेवणानंतर असो का सकाळी मॉर्निंगला असो, तुम्ही या दोन्ही गोष्टी सोबत केल्या ना मित्रांनो, तुम्हाला 100% रिझल्ट येणार आहे, बरोबर आहे. आणि यासोबत नुसतं वॉकिंग जिम करून चालणार नाही, तुम्हाला कॅलरी डिप्रिशिएट करून सुद्धा डाएट करावं लागेल. का? तर तुमचं फॅट लॉस हे लवकर प्रमाणात, फॅट लॉस झाला म्हणजे वेट लॉस 100% होणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला समजून गेला असेल की वॉकिंगनी काय होणार आहे. तुम्ही नवीन असणार तर ठीक आहे, तेव्हा तुमचं बेस्ट वॉकिंग तुम्हाला योग्य राहील, बरोबर आहे. पण तुम्ही थोडासा अजून इंटरमिजिएट ऍडव्हान्स लेवलला जे गेले ना मित्रांनो, तर तुम्हाला जिम लावणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की नुसतं वॉकिंग करून तुमचं फॅट लॉस होणार नाही, थोडाफार प्रमाणात. पण जिम मध्ये तुम्ही जर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार, स्ट्रेंथ ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने केली तर तुमचं मसल बनेल. मसल चांगलं बनलं तर मेटाबॉलिझम चांगलं होईल. त्यामुळे फॅट लॉस हे लवकर प्रमाणात होत असतं. म्हणून तुम्हाला वॉकिंग सोबत जिम करणे योग्य आहे. म्हणून आजचा विषय होता आपला वॉकिंग फॅट लॉस साठी वॉकिंग योग्य का जिम योग्य. मी माझ्या पद्धतीने सांगितलं, दोन्ही तुम्ही सोबत करा म्हणजे तुम्हाला रिझल्ट चांगले. तर मित्रांनो, असा आपला आजचा विषय होता. विषय तुम्हाला आवडलाच असेल तर चॅनलला लवकरात लवकर फॉलो सबस्क्राईब करा. जय श्रीराम.